नमस्कार, मी शनाया. महिला आरक्षणाचे 131वं घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेत नामंजूर झालं आणि या एका घटनेनं देशाच्या राजकारणात असा ट्विस्ट आणला ज्याचे परिणाम पुढच्या अनेक वर्षापर्यंत दिसू शकतात. पण सगळ्यात मोठा प्रश्न अजूनही तसाच आहे. हा खरंच नरेंद्र मोदी सरकारसाठी मोठा धक्का आहे का, की हाच पराभव पुढच्या विजयासाठीचा एक नीट आखलेला राजकीय प्लॅन आहे? कारण वरवर पाहिलं तर सगळं स्पष्ट दिसते. सरकारचं घटना दुरुस्ती विधेयक फेल झालं. 298 खासदारांनी समर्थन केलं, 230 जणांनी विरोध केला, पण 2/3 बहुमत मिळालं नाही आणि विधेयक थेट कोसळलं. गेल्या 12 वर्षात पहिल्यांदाच असं झालं की मोदी सरकारला असा पराभव पाहावा लागलाय. संसदेच्या आकडेमोडीत एक मोठी घटना आहे, पण राजकारणात आकडे जितके महत्वाचे असतात तितकंच महत्वाचं असतं त्यामागचं टायमिंग आणि स्ट्रॅटेजी. आणि इथे सगळं चित्र बदलायला लागतं. कारण हा फक्त महिला आरक्षणाचा विषय नव्हता. सरकारनं महिला आरक्षणासोबतच डिलिमिटेशन्स म्हणजेच मतदारसंघाची पुनर्रचना याला जोडून टाकलं. आता हा निर्णय साधा होता का, की यामागे काही मोठं राजकीय गणित होतं? महिला आरक्षण हा असा मुद्दा आहे ज्याला कोणीही उघडपणे विरोध करू शकत नाही. महिलांना 33% आरक्षण देणं हे कोणत्याही पक्षासाठी लोकप्रिय आणि सुरक्षित राजकीय भूमिका आहे. पण डिलिमिटेशन हा पूर्णपणे वेगळा विषय आहे. तो तांत्रिक आहे, तो संवेदनशील आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याचा थेट परिणाम हा सत्तेच्या गणितावर होऊ शकतो आणि झालेला देखील पाहायला मिळू शकतो. विरोधकांनी हे अगदीच लगेच ओळखलं. राहुल गांधी यांनी स्पष्ट शब्दात म्हटलं की हे महिला आरक्षण नाही तर निवडणुकीचा नकाशा बदलण्याचा प्रयत्न आहे. हा आरोप केवळ राजकीय नव्हता, तर तो थेट सरकारच्या हेतूंवर प्रश्नचिन्ह होता. प्रियांका गांधी यांनी देखील याच भूमिकेला समर्थन दिलं आणि सांगितलं की महिला आरक्षणाला डिलिमिटेशनशी जोडणं स्वीकारणार नाही. अखिलेश यादव यांनी तर थेट सांगितलं की विरोधकांनी अशी लक्ष्मण रेषा आखली की सरकार ती ओलांडू शकलं नाही. म्हणजेच विरोधकांची रणनीती खूप क्लिअर होती. महिला आरक्षणाला नाही म्हणायचं नाही, पण डिलिमिटेशनमुळे संपूर्ण विधेयकच अडवायचं. आणि शेवटी तेच झालं. पण आता दुसरी बाजू बघूया. सरकारनं काय सांगितलं? नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की हे विधेयक देशाची दिशा आणि दशा बदलणार आहे. अमित शहा यांनी याला नारी शक्ती सशक्त करण्याचं ऐतिहासिक पाऊल म्हटलं. सरकारनं असं देखील सांगितलं की डिलिमिटेशनमुळे कोणत्याही राज्यावर अन्याय होणार नाही. उलट लोकसभेच्या जागा वाढतील आणि प्रतिनिधित्व अधिक मजबूत होईल. पण विरोधकांनी हा युक्तिवाद मान्य केला नाही. विशेषतः दक्षिण भारतातील राज्यांमध्ये या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटली. तामिळनाडूमध्ये के स्टॅनलिन यांनी आंदोलन देखील केलं. कारण त्यांची भीती स्पष्ट होती. डिलिमिटेशन नंतर उत्तर भारतातील जागा वाढतील आणि त्यामुळे दक्षिण भारताचा राजकीय प्रभाव कमी होईल. आता इथेच सगळ्यात महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. तो म्हणजे सरकारला हे सगळं आधीपासूनच माहिती नव्हतं का? की त्यांना माहिती नव्हतं का की 2/3 बहुमत नाही, विरोधक साथ देणार नाहीत, दक्षिण भारतातनं विरोध होणार आहे? हे सगळं माहिती असताना विधेयक का आणलं? आणि तेही निवडणुकीच्या ऐन मध्यात. याच ठिकाणी धक्का की प्लॅन हा प्रश्न गंभीर होत चाललाय. कारण राजकारणात कधी कधी पराभव देखील जाणीवपूर्वक स्वीकारला जातो मोठ्या नॅरेटिव्हसाठी. आता या प्रकरणातही तसंच काही दिसतं का? कारण आता भाजपकडे एक मजबूत राजकीय मेसेज तयार झालाय. तो म्हणजे आम्हाला महिलांना 33% आरक्षण द्यायचं होतं, पण विरोधकांनी ते अडवलं. हा मेसेज निवडणुकीत किती प्रभावी ठरू शकतो याचा अंदाज लावणं अवघड नाही, विशेषतः महिला मतदारांमध्ये. गेल्या काही वर्षात महिला मतदार एक स्वतंत्र आणि निर्णायक वोट बँक म्हणून समोर आले आहेत. अनेक राज्यांमध्ये महिला मतदानाचं प्रमाण हे पुरुषांपेक्षा जास्त झालंय. त्यामुळे कोणताही पक्ष त्यांना दुर्लक्षित करू शकत नाही. म्हणजेच महिला आरक्षण हा केवळ सामाजिक न्यायाचा विषय नाही, तर तो निवडणुकीचा सर्वात मोठा राजकीय मुद्दा बनू शकतो. तर दुसरीकडे विरोधकांचा देखील नॅरेटिव्ह तयार आहे. आम्ही संविधान वाचवलं, संघराज्य वाचवलं आणि सरकारचा राजकीय अजेंडा रोखला. म्हणजेच दोन्ही बाजू स्वतःला विजेता दाखवतायत, पण खरी लढाई कुठे होणार? संसदेत नाही तर जनतेच्या मनात. जर जनतेला वाटलं की विरोधकांनी महिला आरक्षण अडवलं तर त्याचा फायदा भाजपला होईल. जर जनतेला वाटलं की सरकारनं राजकीय खेळ खेळलाय तर नुकसान हे भाजपचं होणार आहे. म्हणजेच ही लढाई अजून देखील सुरूच आहे. काही तज्ञांचं मतही याच दिशेने आहे. अनेक विश्लेषकांचं म्हणणं आहे की या संपूर्ण प्रकरणात डिलिमिटेशन हा खरा मुद्दा होता. कारण भारताच्या राजकारणात एक जुनी म्हण आहे, दिल्लीचा रस्ता उत्तर प्रदेशातून जातो आणि उत्तर भारतात भाजप आधीच मजबूत आहे,
तर डिलिमिटेशन नंतर उत्तर भारतातील जागा वाढल्या तर भविष्यात भाजपची सत्ता आणखीन मजबूत होऊ शकते. म्हणूनच विरोधकांनी हे जे विधेयक आहे ते थांबवलं आहे, त्याला विरोध केलेला आहे आणि त्यानंतर हा सगळा गदारोळ पाहायला मिळालाय. पण इथे अजून एक महत्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे 2023 मध्ये महिला आरक्षणाचा कायदा आधीच मंजूर झाला होता. मग आता पुन्हा दुरुस्ती करून तो डिलिमिटेशनशी जोडण्याची गरज काय होती? हा प्रश्न अजून देखील अनुत्तरित आहे. काही तज्ञ म्हणतात की हा एक तांत्रिक मुद्दा होता, पण अनेक विश्लेषकांचं मत आहे की हा राजकीय निर्णय होता आणि म्हणूनच हा संपूर्ण वाद निर्माण झाला. आता पुढे काय? महिला आरक्षणाचा मुद्दा इथे संपत नाही. जनगणना होईल, डिलिमिटेशन होईल आणि तेव्हा हा मुद्दा पुन्हा समोर येईल, कदाचित आणखी मोठ्या स्वरूपात, आणि तेव्हा ही लढाई अजून देखील तीव्र होऊ शकते. म्हणून शेवटी निष्कर्ष काय? हा केवळ साधा पराभव नाही, हा पूर्णपणे मास्टर प्लॅन देखील नाही, पण हा असा पराभव आहे ज्याला राजकीय शस्त्र बनवण्याची तयारी पूर्ण झाली आहे. आणि म्हणूनच महिला आरक्षणाचा हा मुद्दा पुढच्या निवडणुकांमध्ये केवळ एक विषय राहणार नाही, तर तो मुख्य रणांगण बनेल. कारण शेवटी ही लढाई फक्त 33% आरक्षणाची नाही, तर 100% सत्तेची आहे. तुम्हाला काय वाटतं? हा भाजपसाठी धक्का होता की पराभवाचं राजकारण करून त्यालाच निवडणुकीचं सर्वात मोठं हत्यार बनवण्याची चाल? कमेंट करून मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.